आपल्याला 2 किलो गुळ लागते, 10 लिटर गोमूत्र आणि 10 किलो शेण. एवढं आपल्याला लागते. असल्या ते डाळीचं अर्धा किलो पीठ केलं तुम्ही, 2चं मात्र 3 मिरी झालं तरी चालते. 2 किलो डाळीचं पीठ, त्याच्यानंतर आपल्याला लागते 10 किलो शेण, ते बी ताजं बरं असलेलं. त्याच्यानंतर 10 लिटर गोमूत्र आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 किलो गुळ. एवढं 4 साहित्य जीवाणूसाठी लागतात आपल्याला. 2 किलो दोन किलो पीठ टाकण्यात आलेलं आहे. चांगलं याला मिक्स करण्याचं अशा गाठी नाही झाल्या पाहिजे. पहिले व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे एकदम सोडताना हळूहळू लगेच ढवळलं ना गाठी तयार होत नाही. जीवामृत तयार होतं, मिक्स झालं. ते दिसतेच तुम्हाला. आधी खाली पाणी थोडं हे करायला पाहिजे, गोट्या पिठात चटकन. याचं कसं असते, लेअर जमा होते. म्हणजे हे जे आपण टाकलं तर ते मिरची ते वर येऊन बसते, तुम्ही हलवलं नाही मग ते आळ्या लागतात, हे होतं. ते रोज ढवळण्याचं काय आहे, आणि एकदम खालून ढवळायचं. त्याचा उद्देश खालून ढवळायचा. खाली आता सगळ्याच्या याच्यात जवळपास गुळ आहे, हे गुळ खालीच जाऊन बसणार, हे बसू द्यायचं नाही. रोज त्याला ढवळत राहायचं. हे गोमूत्र घ्या, 10 लिटर गोमूत्र आणि आता शेण किती? शेण बी 10 किलो. 10 किलो शेण, 2 किलो गुळ आणि 10 किलो. शेवटी आता शेण टाकूया. पहिले ढवळ थांबा, खाली गुळ ढवळ खाली वाटी पोचत आहे. हळूहळू इकडे किलो जीवामृत साठी 10 किलो शेण टाकण्यात येत आहे. घरी कोण नाही, मला धुन आहे. आंघोळ नाही, ते आंघोळ कधीच करत नाही. 3000 रुपये आहे ना. त्याचं तुम्हाला उद्या चालून तुमचं गट ह्याचं बिझनेस करू शकते. त्याच्यासाठी हिची किंमत काढायला मी सांगितलं. त्याच्यातून एवढी आवक आहे, तुमच्या शेतीचं खर्च सगळं निघाल ह्याच्यातून. ही जर विकलं, कंपन्या कशामुळे पुढे जातात? कंपन्या काय करायला, आपलंच घ्यायला, मिक्स करायला आणि आपल्याला वापस आणून द्यायला. 30 रुपयाचं शेण कंपनीकडे जर गेलं तर 100 रुपयाच पडत असेल ना.